नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पुन्हा एकदा लाईव्ह लेक्चरमध्ये एकत्र आलेलो आहोत आणि नेक्स्ट अकॅडमीतर्फे आपण हे लाईव्ह लेक्चर करतो आहे. नेक्स्ट अकॅडमी ही नवोदय एक्झाम जे आहे त्यासाठी तुम्हाला गाईडन्स करते. हे त्यांचं आपलं जे आहे पुस्तक आहे मराठी माध्यमासाठी. ओके. मराठी माध्यमासाठी हे पुस्तक आहे. याच्यामध्ये 3,500 प्रश्न आपल्याला सर्वांसाठी देण्यात आलेले आहे. यामध्ये आपण आज बघणार आहोत भाग क्रमांक 10. इथून मागे 1 ते 9 भाग आपले पूर्ण झालेले आहे आणि आपण जी सीरीज बघतो आहे किंवा जे सर्व व्हिडिओ बघतो आहे, ते व्हिडिओ आहे बुद्धिमत्तेचे. म्हणजे जे बुद्धिमत्ता आपलं विषय आहे, त्या विषयामधला जे शेवटचं घटक आहे किंवा शेवटचा जो अ, धडा आहे किंवा घटक किंवा माहिती म्हटलं तरी चालेल. तर हा जो भाग आहे तो आपल्याला 10वा भाग पूर्ण करायचा आहे. यामध्ये आपण या पुस्तकाचा विचार केला तर हे पुस्तक तुम्हाला 2 प्रकारे अवेलेबल होणार आहे. एक म्हणजे या ठिकाणी तुम्हाला नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि हे पुस्तक मिळवू शकतं. दुसरं म्हणजे आपला कोर्स घ्या, जो नेक्स्ट अकॅडमीतर्फे आहे. त्या कोर्समध्ये तुम्हाला ॲपमधील टेस्ट ओके. प्लसवरून पुस्तक, प्लसवरून व्हिडिओ लेक्चर, प्लसवरून प्रश्नपत्रिका संच, प्रश्नसंच. ओके. इतकं तुम्हाला भेटणार आहे. हे तुम्हाला एका कोर्समध्ये सर्व गोष्टी मिळतील. त्यामुळे पुस्तकच घ्यायचं असेल तर फक्त तुम्ही या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकतात. कोर्स घेतला असेल तरी पण त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करू शकतात. ओके. हे आपलं पुस्तक आहे बाजारात ते उपलब्ध आहे. तुम्ही लवकरात लवकर ते घेऊन त्या आपल्या नवोदयी परीक्षेचा सराव त्यामधून करू शकता. ओके. ठीक आहे. चला आता आपण 10वा भाग घेऊया. 10वा जो भाग आहे, या 10व्या भागाचं नाव जे आहे, टायटल जे आहे, लपलेली आकृती शोधणे. ओके. म्हणजे आपल्याला प्रश्न आकृतीमध्ये काही लपलेल्या आकृती दिलेल्या असेल आणि त्या आकृत्या आपल्याला काय करायच्या आहे? शोधायच्या आहे. शोधण्यासाठी आपल्याला एक सूचना दिलेली आहे, की प्रश्नामध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि ए, बी, सी, डी अशा 4 उत्तर आकृती उजव्या बाजूस दिलेल्या आहेत. ज्याच्यामध्ये प्रश्न आकृती लपलेली किंवा जडवलेली आहे. अशी आकृती निवडा किंवा शोधा. ओके. म्हणजे तुम्हाला एखादी डायग्राम दिलेली असेल आणि 4 उत्तर आकृतीमध्ये ती डायग्राम कोणत्या ह्याच्यात सापडते आहे, ते आपल्याला त्या ठिकाणी शोधायचं आहे. तर याचे काही थोडेसे नियम आपण तयार केलेले आहे. ते नियम आपण इथे बघतो आहे. इथे मी थोडंसं हे अ, वरती घेतो. ठीक आहे चला. आपण हे नियम बघून घेऊ. नियम बघताना काही अ, वेळेला तुम्हाला एखादा भाग समजला नाही, तर तो नंतर पुन्हा तुम्ही व्हिडिओच्या परत हे करून किंवा व्हिडिओ पुन्हा बघून त्या ठिकाणी तुम्ही बघू शकणार आहे किंवा समजून घेऊ शकणार आहे. जर काहीच समजलं नाही त्याच्यामधून, तर आपला जो डाऊट ग्रुप आहे, त्या डाऊट ग्रुपमध्ये तुम्ही तुमचा डाऊट टाकू शकता. ओके. कोणत्याही विषयाचा, तिन्ही विषयाचा डाऊट तुम्ही त्या ग्रुपला टाकू शकता. पण त्या ग्रुपला फक्त कोर्समधलेच विद्यार्थी जॉइंट असणार आहे. हे लक्षात घ्या. जेवढे कोर्सचे विद्यार्थी असतील हं, तेच विद्यार्थी फक्त त्या डाउट ग्रुपला असणार आहे. ओके. त्याच्यामुळे लक्षात घ्या बाकीचे विद्यार्थी त्या ठिकाणी जॉइन होऊ शकत नाही. ठीक आहे चला. आता काही नियम आपल्याला दिले आहे. लपलेली आकृती शोधण्यासाठी खालीलप्रमाणे काही नियम तयार केले जाऊ शकतात. पहिला नियम आहे प्रमुख रेषा. ओके. प्रमुख रेषा निवडा. प्रश्न आकृतीतील सरळ उभी रेषा, आडवी रेषा, तिरपी रेषा, वक्र रेषा यापैकी कोणतीही एक प्रमुख रेषा निवडायची आहे. ओके. या रेषेची दिशा, लांबी आणि रचना लक्षात घ्यायची आहे. दुसरं, प्रमुख रेषेची स्थिती तपासायची आहे. म्हणजे पायरी क्रमांक 1 म्हणजे नियम क्रमांक 1 मध्ये निवडलेली रेषा कोणत्या उत्तर आकृतीमध्ये त्याच्या स्थितीत आढळते ते तपासा. ज्या उत्तर आकृतीमध्ये ही रेषा त्या स्थितीत नाही त्या वगळा. बरोबर?
म्हणजे काय सांगितलं आपल्याला एकदम सोपं करून दिलेलं आहे, की एक प्रमुख रेषा आडवी, उभी काय असेल तिरपी, वक्र ती निवडायची आहे आणि ती कोणत्या आकृतीमध्ये नाहीये, त्या निवडायच्या आहे आणि ती आढळली जर नाही, कोणत्याही आकृतीत आढळली नाही, तर ते पर्याय काय करायचा, कट करायचा किंवा वगळायचा आहे. नियम क्रमांक 3 दुसरी रेषा निवडा. प्रश्न आकृतीतील दुसरी एखादी रेषा निवडा. ही रेषा आडवी, उभी, तिरपी किंवा किंवा आपलं वक्र कोणत्याही प्रकारचे असू शकते. या स्थितीची या स्थितीची लक्षात घ्या. हं. म्हणजे दुसरी एखादी निवडा. ती रेषा निवडली, की ही रेषा आडवी, उभी, तिरपी, वक्र कोणत्याही प्रकारची असू शकते, अशी स्थिती लक्षात घ्यायची आहे. नियम 4 उर्वरित पर्यायांची तुलना करा. पायरी क्रमांक 2 मध्ये म्हणजे नियम क्रमांक 2 मध्ये निवडलेल्या उत्तराकृतीमध्ये पायरी क्रमांक 3 मध्ये म्हणजे ही एखादी दुसरी निवडल्या दुसऱ्या रेषेची स्थिती तपासा. ज्या उत्तर आकृतीमध्ये या दोन्ही रेषा योग्य स्थितीत जुळतात, त्याच पर्यायाकडे लक्ष द्या आणि इतर पर्याय वगळा. बरोबर? तुकड्यांची संगती. नियम क्रमांक 5 सांगतो तुकड्यांची संगती. प्रश्न आकृतीतील सर्व रेषा आणि त्यांची स्थिती शेवटी निवडलेली उत्तर आकृतीत कशाप्रकारे सुसंगत आहे ते तपासा. पूर्ण आकृती बनवताना कोणतेही तुकडे उडाल्यास किंवा मिसळल्याचे नसावे. ओके. ते अजून पुढचं आहे नियम 6 अंश आणि कोन. रेषांची स्थिती विचार करताना त्यांना कोणत्याही अंशात फिरवले जाणार नाही हे तपासा. बघा, या ठिकाणी फिरवले जाणार नाही हे तपासा. ओके. त्यामुळे रेषांची तुलना करताना नेहमी मूळ स्थितीचा विचार करावा. मूळ स्थितीचा विचार करावा. हे खूप महत्त्वाचं आहे. मूळ स्थितीचा विचार करायचा आहे. कोणीही समजा तिरपी झाली, वाकडी झाली, 90 अंश झाली, 180 अंश झाली. हे हे लक्षात घ्यायचं, हे करायचं नाही. ह्या प्रकरणामध्ये किंवा ह्या ठिकाणी लपलेली आकृती शोधताना ती गोष्ट करायची नाहीये. ओके. एवढे आपले काही नियम आहे. ते नियम आपण त्या ठिकाणी लावून ते आपण पूर्ण करणार आहोत. ओके. ठीक आहे. चला आता पहिला प्रश्न जो आहे, लपलेली आकृती शोधणे. आता आपल्याला बघा, मी ते 2-3 प्रश्न तुम्हाला समजून सांगतो आहे. एकदा ते समजून सांगितले, की नंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने कमेंट बॉक्समध्ये ते काय करायचं आहे आपल्याला उत्तरं द्यायची आहे. ओके. ठीक आहे. आता ही आकृती बघा, ही प्रश्न आकृती आहे. हं. आपल्याला ही जी डायग्राम आहे, ही डायग्राम काय करायची आहे, ही सॉरी ही जी डायग्राम आहे, ही डायग्राम आपल्याला ही या उत्तर आकृतीमध्ये शोधायची आहे. ओके. मग उत्तर आकृतीमध्ये शोधताना काय-काय करायचंय, तर प्रमुख रेषा लक्षात घ्यायच्या. बघा, ही तिरपी रेषा आहे, ही एक प्रमुख रेषा आहे आणि ही एक प्रमुख रेषा आहे. म्हणजे असा एक क्रॉस तयार झाला पाहिजे. इथे कुठे क्रॉस तयार झालेला दिसतोय तुम्हाला? बघा, पहिल्या ह्याच्यात दिसतोय. ओके. दुसऱ्या ह्याच्यात तर नाहीच आहे. एकच रेषा आहे, क्रॉस पूर्ण झालेला नाही. इथे पण नाही. इथे पण नाही. म्हणजे 2 नाही, 3 नाही, 4 नाही. फक्त याच ठिकाणी आपल्याला ती डायग्राम दिसून येते बघा. अशा पद्धतीने काढली का ती डायग्राम आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. समजलं का? आपल्याला फक्त त्या डायग्राम शोधायच्या आहे. एकदा डायग्राम शोधल्या का त्या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळायला सुरुवात होईल. ओके. म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न घ्यायचा आहे. बघा डायग्राम बघा आणि डायग्राम बघितल्या आपल्याला उत्तर आलं पाहिजे. इथे आपल्याला असं एक अळीसारखं एक चिन्ह दिलेलं आहे. ओके. इथे तर साहजिकच आहे पर्याय कट करायचा आहे. इथं अळीचा विषयच नाही इथं. त्यामुळे कट. इथे पण नाही. ओके. त्यानंतर 4 पण 4 पण नाही. म्हणजे उरलं फक्त काय 2. 2च मध्ये याच ठिकाणी फक्त त्या अळीसारखं चिन्ह किंवा अळीसारखी आकृती त्या ठिकाणी दिसून येते. बघा, इथे एक लक्षात घ्या, की ही जसं आकृती दिलेली आहे, तशीच्या तशी आपल्याला उत्तर आकृतीमध्ये शोधायची आहे. ती तिरपी आहे, वाकडी वरती खाली आडवी, उभी हे बघायचं आहे. जशीच तशी आकृती आपल्याला त्या ठिकाणी शोधायची आहे. लक्षात घ्या हे महत्त्वाचं आहे. चला पुढचा प्रश्न. बघा एक टी दिलेला आहे. तो टी आपल्याला त्या ठिकाणी शोधायचा आहे. हे प्रकरण खूप सोपं आहे. सोपं असताना आपण काही गोष्टी चुकतो. लवकर घाई-गडबडीमध्ये त्या ठिकाणी चेक करण्याचं का राहून जातं. तर त्यामुळे हे प्रकरण थोडंसं आपल्याला जरी सोपं वाटत असलं, तरी पण सगळ्या प्रकारच्या नियमात त्या ठिकाणी
बघूनच ते काम करायचं आहे. बघा आता इथे जर बघितलं, तर बघितल्यानंतर आपल्याला हा जो टी आहे, हा टी आपल्याला कुठं-कुठे दिसतोय ते चेक करायचं आहे. ओके. इथे आपल्याला एकच रेषा दिसते, पण इथे तर नाहीये. ओके. इथे बघा, इथे आपल्याला एक अशी एक रेषा दिसते, इथे एक दिसतोय. ओके. त्यानंतर इथे कुठे दिसतोय का रेषा? नाही. इथे एक आहे, पण तो पूर्ण होत नाही. इकडे जात नाही किंवा इकडे रेषा नाहीये. म्हणजे हे येत नाही, हे येत नाही. उत्तर क्रमांक 2 हे योग्य आहे. उत्तर क्रमांक काय? 2. खूपच सोपं प्रकरण आहे मित्रांनो. जर तुम्ही याचा योग्य असं मार्क वगैरे पाडण्यासाठी जर उपयोग केला, तर यामध्ये आपल्याला 5 पैकी 5 मार्क पडू शकतात. म्हणजे 5 च्या 5 प्रश्न बरोबर येऊ शकतात. आणि याचा अभ्यास करत असताना आपल्याला योग्य असं निर्णय घेण्याची क्षमता आपल्या मनामध्ये तयार होते. म्हणजे जे चिन्ह आहे, ते चिन्ह आपण शोधण्याचा प्रयत्न आपण करतो. ठीक आहे, चला. पुढचा प्रश्न. ई, ई शोधायचा आहे. ई कुठे आपल्याला भेटतो आहे, तो शोधायचा आहे. चला, कमेंट्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. जेवढे विद्यार्थी कमेंट्समध्ये उत्तर देतील, तेवढं आपल्याला उत्तरं समजण्यास मदत होईल. हं, ठीक आहे. चला, चला लवकर, लवकर, लवकर. बघा, उत्तरं एकदम करेक्ट यायला लागलेली आहे. कमेंट्समध्ये उत्तर दिल्यावर मला पण समजतं का कोणता विद्यार्थी कमेंट्समध्ये उत्तर देतो आहे. आणि जेवढे विद्यार्थी कमेंट्समध्ये उत्तर देतील, तेवढं आपल्यासाठी चांगलं असेल. म्हणजे आपलं पूर्ण त्या ठिकाणी काय होणार आहे, योग्य असं निर्णय पण होईल. ओके. ठीक आहे. चला. चला पुढचं बघू. हं. आता बघा, इथे आपली एक रेषा आहे अशी या प्रकारची. मग ही रेषा आपल्याला कुठं-कुठं दिसते ती शोधायची. पण आपण बघितलं का जशी आकृती आपल्याला दिलेली आहे तशीच इकडं पाहिजे, उत्तर आकृतीमध्ये पाहिजे. चला, ही रेषा इथे एक दिसते, इथे एक दिसते, इथे एक आहे. ओके. आणि इथे पण आहे. चला, ओके. त्यानंतर आडवी रेषा आहे. इथे आडवी रेषा आहे, इथे आहे, आहे. इथे निम्मच दिलेलं आहे. ठीक आहे. इथे नाहीच आहे. ओके. म्हणजे पर्याय क्रमांक 4 तर कटच होतो. उरलं फक्त 1, 2, 3. हं. दुसरी आडवी रेषा आहे. चला, दुसरी आडवी रेषा घेऊ. इथे दुसरी आडवी रेषा आहे. ओके. हं. त्यानंतर इथे तर दुसरी आडवी रेषा निम्मीच आहे म्हणजे हे पण जातं. पर्याय क्रमांक 3 खाली आडवी रेषा येतच नाही इथे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 पण जातं. म्हणजे त्याचं उत्तर काय आहे? 1 नंबरचा बघा इथे ई तयार झालेला आहे बघा. हा ई. हं. इथे आपल्याला ई हा तयार झालेला आहे. जशाच्या तशी डायग्राम पाहिजे. कोणत्याही अँगलमध्ये फिरवलेली नसावी. कमी जास्त मोठा आकार नसावा. हं. उभी, आडवी कशी जशी दिलेली आहे तशीच डायग्राम त्या ठिकाणी पाहिजे. ओके. ठीक आहे, चला. पुढचा प्रश्न. 5 नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी. चला सोडवा, सोडवा. त्रिकोण शोधायचा आहे. आपल्याला त्रिकोण कुठे सापडेल ते चेक करायचं आहे. जी, जी रेषा दिसते ती रेषा चेक करायचा आहे. आणि एखादी डायग्राम होत असेल तर ती लवकरात लवकर ती कट करून टाकायची आहे. हं. म्हणजे त्याचा विचार आपण करणार नाही. समजलं? ओके. ठीक आहे, चला. चला पुढचं बघूया आपण. आता याचं उत्तर काय आहे बघा. हा त्रिकोण आपल्याला दिलेला आहे. इथे एक त्रिकोण दिलेला आहे, पण तो त्याचा आकार खूपच छोटा आहे. म्हणजे येणार नाही. इथे दिलेला आहे, पण तो आकार आपल्याला त्याच्यापेक्षा त्रिकोण तसा नाहीये. बरोबर? याच्या तिन्ही बाजू सारख्या, याच्या तिन्ही बाजू सारख्या नाहीये. ओके. हे येणार नाही. इथे तर कुठंच आपल्याला त्रिकोण झालेलं दिसत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3 पण येणार नाही. मग इथे, इथे जर बघितलं आपल्याला, तर आपण या ठिकाणी त्याचं उत्तर बघू शकतो. ही डायग्राम त्या ठिकाणी आहे. ओके. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे योग्य आहे. आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, की पर्याय क्रमांक 1 मध्ये सुद्धा आहे. तर पर्याय क्रमांक 1 मध्ये जर तुम्ही बघितलं, तर त्या ठिकाणी ती खूपच छोटी डायग्राम आहे. लक्षात घ्या. ही आपल्याला मोठी डायग्राम दिलेली आहे. ओके. ठीक आहे, चला. पुढचा प्रश्न.
6 नंबरचा प्रश्न. चला लवकर कमेंट्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे लवकरात लवकर आपल्याला उत्तरं सापडतील. हं? चला, चला लवकर, लवकर. चला, 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 चला लवकर. गुड, 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 गुड. सर्व बघितलंय. ओके, गुड. ओके, उत्तर येतंय. खूपच विद्यार्थ्यांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. हं? चला, 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 चला. ओके. चला आता आपण कोण-कोणाचं उत्तर बरोबर आलेलं आहे ते चेक करूया. हं? ठीक आहे. चला. ओके. आता 6 नंबरचा जो प्रश्न आहे, तो आपल्याला अशा प्रकारची डायग्राम दिलेली आहे. ओके. ह्या रेषा कोणकोणत्या याच्यामध्ये आहे ते चेक करायचं आहे. तर बघा याच्यात तर रेषा नाही म्हणजे हा तर कटच होणार आहे. बरोबर? याच्यात रेषा आहे, पण ही जी डायग्राम आहे ती तयार होते का? नाही. म्हणजे हे पण येत नाही. इथे नाही. म्हणजे हे पण येणार नाही. पर्याय क्रमांक 2 योग्य आहे आणि तिथे तुम्हाला ती डायग्राम दिसून पण येते. जशीच्या तशी त्या ठिकाणी दिसून येते. ओके. बघा असे काही-काही प्रश्न खूपच सोपे येतील. म्हणजे 5 पैकी कमीत कमी 3 प्रश्न असे असतील का ते लगेच सोडवले जातील. 2 प्रश्न असेल तर थोडंसं डोकं लावावं लागणार आहे. ओके. ठीक आहे. चला. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. चला, चला लवकर. हा पण खूपच सोपा प्रश्न आहे. म्हणजे तो 5 पैकी 3 मधला प्रश्न झालेला आहे हा पण. चला, चला. ओके. ठीक आहे. चला आता बघू आपण उत्तर. इथे जर आपल्याला एक वर्तुळ दिलेलं आहे. ओके. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक रेषा दिलेली आहे. ओके. इथे जर वर्तुळ दिलेलं आहे, पण रेषा ही निम्म्या हे पहा दोन्ही भाग हे कसे दिलेले? सारखे दिलेले. इथे सारखे भाग होत नाही. इथे पण सारखे नाही, इथे पण नाही. ओके. म्हणजे 1, 2, 3 तर कट होणार आहे. फक्त चौथ्याच याच्यामध्ये काय होणार आहे का सारखे भाग आपल्याला वर्तुळ प्लस ती रेषा या ठिकाणी दिसून येते. लक्षात आलं? ओके. ठीक आहे. चला. एकदम सोपं आहे म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आताच का 5 पैकी 3 प्रश्न हे खूपच सोपे असणार आहे. चला, पुढचा प्रश्न. आता काय होणार आहे बघितल्या क्षणी त्या डायग्राम आपल्या डोक्यात आल्या पाहिजे आणि लगेचच आपण त्याच्याकडे निर्णय घेतला पाहिजे आणि निर्णय जर घेतला तर त्या ठिकाणी लगेचच आपण काय करू शकतो? लगेच आपण उत्तर शोधू शकतो. बघा. ठीक आहे. चला आता आपण बघूया की यामध्ये 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 जर आपण बघितलं की या सगळ्या गोष्टीमध्ये आपण अ, एक, 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 एक जर हा पूर्ण चौकोन जर शोधण्याचा प्रयत्न केला, तर इथे तर चौकोन तयार झालेला नाहीये. ओके. इथे पण येणार नाही. इथे पण नाही. इथे सगळे त्रिकोण आहे. या ठिकाणी पण चौकोन आपल्याला कुठे दिसत नाही. फक्त आपल्याला बघा या ठिकाणी एक चौकोन झालेला दिसतो. म्हणजे उत्तर क्रमांक त्याचं साहजिकच आहे. काय असणार आहे? काय असणार आहे? 3 नंबरचा असणार आहे. ओके. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न. चला सोडवा. कमेंट्समध्ये उत्तर द्यायचं आहे. तुम्हाला 2-3 सेकंद किंवा जेवढा वेळ लागतोय थोडासा वेळ काही विद्यार्थी घेतात. तर ते पण आपण त्या ठिकाणी थोडंसं थांबतोय मी. कारण की मी उत्तर सांगणं आणि तुम्ही उत्तर सांगणं याच्यामध्ये फरक आहे. मी तर सांगूनच देणार आहे उत्तर, परंतु तुम्हाला ते उत्तर आलं पाहिजे. म्हणजे आपल्याला काय होणार आहे त्याचं त्या ठिकाणी योग्य असं माहिती किंवा योग्य अशी त्या ठिकाणी गोष्ट ती समजणार आहे. आपण आपलं काम किंवा आपलं उत्तर किंवा आपण त्या ठिकाणी योग्य असं करतो आहे किंवा अभ्यास आपला योग्य चालू आहे, हे आपण बघू शकतो. हं. ठीक आहे. चला लवकर. एकदम सोपं काही आहे. एवढं काही अवघड नाहीये. तर अवघड नसल्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही पण लगेचच उत्तरं शोधू शकता. बघा उत्तरं कमेंट्समध्ये लगेचच यायला सुरुवात झाली. जशीच्या तशी आकृती शोधायची आहे त्याच्यामुळे उत्तरं लगेचच सापडतील. जी आहे ती आकृती. ओके. जशीच्या तशी आकृती जर तुम्ही काढली, तर लगेचच त्या ठिकाणी
आपल्याला सापडणार आहे. उत्तर एकदम सोपं असणार आहे. त्याच्यामुळे कोणीही घाबरायचं काम करायचं नाही. शोधा. एक एक पर्याय कट करत गेले तरी पण त्या ठिकाणी उत्तर सापडेल. ओके. ठीक आहे. चला आता बघूया आपण उत्तर. ओके. ठीक आहे. बघा आता इथे आपण या ठिकाणी बघितलं एक प्लसचं चिन्ह झालं आणि मध्ये काय दिलेलं आहे? गोल दिलेला आहे. आपण प्लसचं चिन्ह आधी शोधू. प्लसचं चिन्ह इथे दिसतंय का? नाही. म्हणजे हा पर्याय गेला. ओके. एक शोधायचं. म्हणजे एक शोधलं तर आपल्याला त्या ठिकाणी योग्य उत्तर सापडेल. ओके. हां. इथे इथे आपल्याला प्लसचं चिन्ह दिसतंय, पण ते वरतीपर्यंत गेलेलं नाहीये. ओके. एक रेषा छोटी दिलेली आहे, म्हणजे हे पण येणार नाही. इथे बघा, इथे आपल्याला एक रेषा मोठी दिलेली आहे. इथे पण प्लसचं चिन्ह तयार झालेलं आहे. इथे पण प्लसचं चिन्ह तयार झालेलं आहे. पण या ठिकाणी ही जी चौथी डायग्राम आहे, याच्यामध्ये जो वर्तुळ आहे, तो पूर्ण केलेला नाहीये बघा, असा आहे तो. आणि इथे जर तिसऱ्यामध्ये तो पूर्ण केलेला आहे, म्हणजे उत्तर 3 नंबरचंच येणार 100%. उत्तर काय येणार आहे? 3 नंबरचंच येणार आहे. पहा, भरपूर विद्यार्थ्यांनी हे उत्तर अतिशय बरोबर केलेलं होतं. काही-काही विद्यार्थ्यांचं चौथ्यामध्ये थोडंसं गफलत झाली, पण त्या ठिकाणी त्यांनी ते नीट बघितलेलं नसेल. ठीक आहे, चला पुढचा 10वा प्रश्न. 10वा प्रश्न बघा. सोपा आहे हा पण. लगेचच उत्तर सापडू शकतं. ज्या रेषा आपल्या आहे, त्या रेषा बघा. का आपल्या रेषा कुठे-कुठे, काय-काय, कशा प्रकारचं दिसतंय. ती रेषा आपल्याला कुठे-कुठे दिसते. एक रेषेचं जरी धरलं, तरी ती रेषा आपण सगळ्या आकृतींमध्ये काय करायची? बघायची आहे. ओके. ठीक. चला कमेंट्समध्ये उत्तर येतंय. जे विद्यार्थी बघा, आपला क्लास हा काही नॉर्मल क्लास नाही. म्हणजे जोक मारणं आणि काही गोष्टी तुम्हाला मध्येच काही सांगणं, या गोष्टीकडे लक्ष न देता आपण आपल्या अभ्यासाकडे फोकस केला पाहिजे. आणि जे तुम्हाला काही ठिकाणी नवीन-नवीन प्रकारचे जोक काही हे ते काही केलं जातं, तर ते हे आपल्या क्लासमध्ये होणार नाही. हे लक्षात घ्या. थोडं सीरियसपणा असला तरच अभ्यासात लक्ष लागणार आहे. ओके. ठीक आहे चला. चला आता आपण बघूया. बघा ह्या रेषा आपण हे जे त्रिकोण आहे, हा चेक करायला सुरुवात करू. बघा इथे आपल्याला हा दिसतो आहे, पण खूपच मोठा आहे, हे येणार नाही. इथे तर कुठं अशी रेषा त्या ठिकाणी दिसत नाहीये. ओके. इथे पण तसं दिसतंय, खूपच मोठा आहे, हे येणार नाही. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर योग्य आहे. पण कसं योग्य आहे तर चेक करा बघा. इथे आपल्याला ही रेषा अशा प्रकारची गेलेली दिसून येते बघा. ओके. आणि मध्ये ही जी थोडीशी रेषा आहे, ती पण त्या ठिकाणी दिसून येते. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर अतिशय योग्य आहे. ओके. ठीक आहे. चला पुढचं. 11 नंबरचा प्रश्न हा पण सोपा आहे. चला. बघा उत्तर यायला लागलेले आहे. जशीच्या तशी बरं का विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. जशी आपल्याला प्रश्न आकृतीमध्ये दिलेली आहे तशीच पाहिजे. ती उभी दिलेली आहे आणि तुम्ही आडवी शोधताय तर ते उत्तर चुकणार आहे. लक्षात घ्या. हं. नाहीतर उभी, आडवी तुम्ही दिलेली उभी आहे आणि शोधताय आडवी, तर त्यावेळेला उत्तर 100% तुमचं चुकणार आहे आणि तुम्हाला मार्कसुद्धा भेटणार नाही. ओके. ठीक आहे चला. हां, ठीक आहे. चला आता आपण बघूया उत्तर. हां, बघा इथे इथे जर आपण बघितलं, इथे आपल्याला ही रेषा इथे दिसून येते, एक सरळ रेषा. पण ती जी आडवी रेषा आहे ती इथे दिसत नाही म्हणजे पर्याय क्रमांक 1 कट झालेला आहे. त्यानंतर इथे तुम्हाला ही एक रेषा दिसते, जी उभी दिसते. ओके. ही उभी रेषा आहे, ही आडवी रेषा आहे आणि ही या प्रकारची रेषा आहे. म्हणजे इथे ही आकृती परफेक्ट त्या ठिकाणी बसते. पुढे पण आपण चेक करू. ही उभी आहे, ही अशी आहे आणि मग अशी झालेली आहे. म्हणजे ही येणार नाही. या ठिकाणी इथे आहे, पण या ठिकाणीच लगेच ते तयार झालेलं म्हणजे हे पण आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. बघा काही ठिकाणी आता समजा एखाद्या विद्यार्थ्याने असं जर केलं 3 नंबरच्या ह्याच्यामध्ये, ही उभी आकृती दिलेली आणि या ठिकाणी त्यांनी काय केलं,
एक सरळ रेषा आहे आणि हे असं दिलेलं आहे. ओके. आणि म्हणून ते योग्य आहे असं नाही. ती जी आहे ती योग्य पाहिजे. जशी दिलेली आहे तशीच त्या ठिकाणी पाहिजे. उभी तर उभी, आडवी तर आडवी. ओके. ठीक आहे. चला पुढचं 12 नंबरचा प्रश्न. हा पण एकदम सोपा पर्याय आहे आणि डायग्राम बघितल्या आपल्याला त्याच्यामध्ये चित्र एक तयार झालं पाहिजे आणि लगेचच त्या ठिकाणी आपल्याला त्या गोष्टी समजायला पाहिजे. ओके. ठीक आहे. चला. चला, चला लवकर. ठीक आहे. चला आता बघूया आपण. हं. ही जी रेषा आहे, ही रेषा आपल्याला अशी वाकडी कुठे-कुठे दिसते आहे आणि सरळ रेषा पाहिजे. ही जी उभी आहे, ती उभी सरळ रेषा पाहिजे. इथे सरळ रेषा दिलेली नाही म्हणजे हे पर्याय येणार नाही. इथे सरळ रेषा आहे, इथे आहे, इथे आहे. ओके. पण इथे आल्यानंतर आपल्याला काय सांगितलं जशाच्या तशी पाहिजे. आता समजा ही या बाजूला वळलेली आणि 3 नंबरची ही या बाजूला वळाली म्हणजे जशाची तशी आहे का ती? नाही. म्हणजे ती तर कटच झालेली आहे. इथे पण काय झालेलं आहे, जशाच तशा पाहिजे होती, ती पण कट झालेली कारण की दुसऱ्या त्याच्या विरुद्ध बाजूला त्या वळालेल्या दिसतायत. इथे तुम्हाला ती आकृती पूर्णपणे सापडणार आहे. बघा इथे असं हे चिन्ह, ओके. हे चिन्ह आणि इथे आपल्याला एक चिन्ह या अशा प्रकारे. अशा प्रकारे त्या ठिकाणी योग्य असं उत्तर आपल्याला सापडेल. ओके. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. बघा जेवढं पण आपला अभ्यास होतो किंवा जेवढे पण लेक्चर होतात, ते लेक्चर केल्यानंतर लगेचच आपण या पुस्तकाचा वापर करायचा आहे आणि जे लपलेल्या आकृती शोधणे हे प्रकरण चालू आहे, त्याच्यात लगेचच याच्यामध्ये आपण काय करायचा अभ्यास सुरुवात करायची. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करशाल तेवढा तुमचा फायदा होणार आहे. ओके. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. 13वा प्रश्न. स्वस्तिक शोधायचं आहे आपल्याला. हं. स्वस्तिक असं शोधायचं का जसंच्या तसं आलं पाहिजे. वाकडं वगैरे असं काही आलं नाही पाहिजे. तुम्ही जेवढं शोधणार तेवढं चांगलं होणार आहे. आता ज्या याच्यामध्ये स्वस्तिक दिसत नाही ते आधी कट करायचे आहे आणि मग उरलेले यांचा काय करायचा विचार करायचा आहे. जेवढं तुम्ही योग्य उत्तर देशाल तेवढं तुमचं अभ्यास पण चांगला असणार आहे. बघा इथे स्वस्तिक दिसतोय कुठे? बघा इथे समजा एखाद्याने बघितलं, सर इथे दिसतोय. ठीक आहे चला इथे दिसतोय आपण, पण या असं आहे का स्वस्तिक? नाही. ओके. सर इथे दिसतोय स्वस्तिक, पण तो उलटा आहे बघा. आपला स्वस्तिक कसा आहे? प्रश्न आकृतीमध्ये स्वस्तिक कसा आहे? उत्तर आकृतीमध्ये स्वस्तिक कसं उलटं दिलेलं आहे म्हणजे ते पण येणार नाही. आता 4 नंबरच्या ह्याच्यामध्ये तर कोणत्याच अँगलनी स्वस्तिक नाही त्याच्यामुळे तो तर येणारच नाही. म्हणजे 3 हा पर्याय योग्य आहे. काय आहे? 3 पर्याय योग्य आहे. हा स्वस्तिक आपल्याला अशा पद्धतीने त्या ठिकाणी दिसतो आहे. लक्षात घ्या. ओके. ठीक आहे. ओके. चला 14 नंबरचा प्रश्न सोडवा चला. बघा जशाच्या तशी बरं का, जशाच्या तशी डायग्राम पाहिजे. कोणीही वाकडी करायची नाही, आडवी करायची नाही, तिरपी करायची नाही. हं. तशीच दुसरं अँगल बघायचंच नाही. तशाच्या तशी डायग्राम उत्तर आकृतीमध्ये शोधायची आहे. जशास तसे. ज्या डायग्राममध्ये ज्या उत्तर आकृतीमध्ये ती डायग्राम दिसत नसेल, तिचा विचार करायचा नाही. ते कट करायचे आहे. पर्याय वगळायचे आहे ते. चला कमेंट्समध्ये उत्तर द्यायचे आहे. बरोबर आहे. ओके, ओके. ठीक आहे, ठीक आहे. चला बघा तरी मी इतकं सांगितलं का जशास तसे, तरी पण विद्यार्थी चुकताय. तरी पण 1 नंबरच्या उत्तराला त्यांनी क्लिक केलेली आहे किंवा उत्तर त्यांना 1 वाटतं आहे. ठीक आहे चला. बघा आपण जसेच्या तसे जर सांगितले तर आपल्याला या ठिकाणी ह्या 2 रेषा दिलेल्या आहे, मान्य आहे. इथे ह्या रेषा दिलेल्या आहे, पण त्या क्रॉस झालेल्या आहे. या प्रकारचा आपल्याला तिथं प्लसचं चिन्ह झालेलं दिसायला पाहिजे. मग इथे जर कुठं दिसते का? तर नाही. इथे पण नाही. फक्त 2 नंबरचं जे आहे तिथंच आपल्याला जशास तशी ती डायग्राम दिसते. म्हणून जशाच्या तसे मी सांगितले. 1 नंबरची डायग्राम का चुकीची आहे? कारण की त्या थोड्याशा तिरप्या झालेल्या आहेत. त्या रेषा या प्रकारच्या असत्या तर आपण तशा प्रकारे निवडलेल्या असतील. प्रश्न आकृतीमध्ये जर अशा प्रकारचे जर रेषा जर दिलेल्या असत्या तर 1 नंबरचं उत्तर आलेलं असतं. पण प्रश्न आकृतीमध्ये अशा प्रकारच्या रेषा आहे म्हणून 2 नंबरचं उत्तर आहे. ओके.
ठीक आहे, चला पुढचा 15वा प्रश्न तुमच्यासाठी. चला लवकर सोडवा. ओके. हा, बघितल्या क्षणी उत्तर येते. लहान मोठं करायचं नाही. एक चौकोन लहान सापडला सर, दुसरा मोठा सापडला सर, तर ते उत्तर चुकतंय. जसं जशी दिसते डायग्राम तशाच प्रकारचा शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला ठीक आहे. ओके. बघा आता एक साधा चौकोन दिलेला आहे. चौकोन आपल्याला कुठं कुठं दिसतोय तर ते बघा. या ठिकाणी जसे आपल्याला चौकोन आहे प्रश्न आकृतीमध्ये तसा दिसतोय. ओके. आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे सर 2 नंबर. तर तो फिरवलेला चौकोन आहे. आपल्याला काय सांगितलं आहे जशीच्या तशी डायग्राम पाहिजे. जसं दिसतंय तसंच ती डायग्राम शोधायची आहे. याच्यामध्ये तर नाहीच आहे. म्हणजे हा पण येणार नाही. याच्यामध्ये मध्ये तुम्हाला दिसतोय सर. मग जसंच तसं दिसतोय. पण त्याची जी आकार आहे तो लहान आहे. म्हणजे ते येणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. किती? पर्याय क्रमांक 1. 2 का नाही? कारण की तो तिरपा झालेला आहे असं. तो जर सरळ असता तर मग आपण त्याचा विचार केलेला असता. ओके? ठीक आहे चला. पुढचा प्रश्न. एकदम सोपा प्रश्न आहे हा पण. हं? चला शोधा. चला, चला लवकर, लवकर. ए-बी-सी-डी उत्तराकृती शोधा. चला. ठीक आहे. चला आता बघूया आपण. चला आता एक, 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 एक डायग्राम आपल्याला शोधायची आहे. ठीक आहे. हा त्रिकोण आपल्याला कुठे दिसतोय ते चेक करा आधी. इथे दिसतोय का? बघा इथे दिसतोय. पण आपल्याला काय सांगितलं जशाच्या तशी. हा त्रिकोण इथं आहे, तर आकृतीमध्ये सुद्धा त्याच ठिकाणी पाहिजे. तो काही इथून उठून इकडे येणार नाही. जे प्रतिबिंब होणार नाही लक्षात घ्या. हं. म्हणजे हे येत नाही. ओके. इथे एक त्रिकोण दिसतोय, पण त्याची जे आहे त्याचे हे वेगळं दिलेलं आहे. ओके. आता राहिलं सी. सी मध्ये कुठे आहे? तर सी मध्ये पण इथेच त्रिकोण दिलेला आहे आणि त्याची बाजू पण या बाजूला दिलेली आहे म्हणजे ते पण येणार नाही. आता डी मध्ये दिलेलं आहे का नाही ते चेक करायचं आहे आपल्याला. ओके. ठीक आहे चला आपण चेक करूया. डी मध्ये हे उत्तर कुठे आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. बघा इथे आपल्याला एक काय दिसतोय? दिसतोय का? हं? त्रिकोण. हा जसाच तसा त्रिकोण इथे आहे. हं? ही डायग्राम वरती जाते. ओके. आणि ही सरळ जाते. ओके. त्यानंतर ही येते आणि अशी सरळ जाते. बघा. म्हणजे पर्याय क्रमांक डी हा योग्य आहे. जशीच्या तशी डायग्राम शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. जेवढे जसे तशी डायग्राम आपण शोधू, तेवढं आपल्याला काय करणार आहे, उत्तरं योग्य येणार आहे. पेन्सिलचा वापर केला तरी काही हरकत राहणार नाही. हं? चला पुढचा प्रश्न. अशी जी डायग्राम आहे ती शोधायची आहे. जशीच तशी डायग्राम. ओके. चला, चला लवकर. त्याचं उलट-सुलट करायचं नाही. उलट-सुलट वगैरे अशा काही गोष्टी करायच्या नाहीये. ज्या दिलेल्या आहे, जशा आहेत तशाच त्या ठिकाणी त्याचं ट्राय करायचं आहे. चला, लवकर. बघा, चला आता उत्तर बघूया आपण. उत्तर त्याचं काय येणार आहे बघा. इथे ही डायग्राम कुठे दिसते? इथे दिसते. ठीक आहे, चला इथे आपण आलो असं, पण ही खूपच खाली गेलेली आहे आणि इथे आली पण इकडे गेलेली नाही म्हणजे हे येणार नाही. इथे तर कुठंच ती डायग्राम तयार झालेली दिसत नाही, म्हणजे हे पण येणार नाही. त्यानंतर त्यानंतर इथे इथे आपण बघूया चला इथे थोडंसं बघा इथून जर आपण चालू झालो इथेपर्यंत आलो, इथे आलो, हं. परत इथे आलो, इथे गेलो. बघा दिसते का? ही डायग्राम. हं. त्यानंतर इथे जर बघितले तर इथे आपण इथे जातो, इथे जातो, इकडे आणि इकडे असं काही होत नाही. म्हणजे पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. कोणता? पर्याय क्रमांक सी. ओके.
चला पुढचा, लपलेली आकृती शोधायची आहे. लपलेली आकृती शोधणे. खूपच सोपं प्रकरण आहे. जास्त वेळेला किंवा जास्त ठिकाणी याचं आपण हे बघू शकत नाही आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला या गोष्टी ज्या आहेत त्या नीट चेक करून आणि मगच आपण त्या ठिकाणी योग्य उत्तर द्यायचं आहे. बघा, ही यमचा आकार आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. जे पर्याय दिसत नाही ते पर्याय लगेचच कट करायचे आणि कट केल्या केल्या लगेच मग तिथं त्या ठिकाणी बघायचं आहे का ते उत्तर आपल्याला दुसऱ्या आकृतीमध्ये कुठे कुठे दिसतंय, तर ते पण लगेच चेक करून घ्यायचं आहे. चला. ओके. ठीक आहे, चला आता बघूया आपण उत्तर. या ठिकाणी ही मोठी रेष दिसते का? चेक करूया. ही मोठी रेष दिसते का? नाही. चला इथे नाही. इथे आहे. इथे गेली, इथे गेली, इथे गेली. नाही. हे पण नाही, हे पण नाही. ओके. इथे तर कुठंच मोठी रेष दिसत नाही. म्हणजे डी तर येणारच नाही. आता उठला सी. सी मध्ये उत्तर आहे का चेक करूया. बघा, अशी रेषा आली, इथे गेली, परत इथे आली, परत इथे गेली आणि थोडीशी वरती गेली. ओके. म्हणजे सी हे पर्याय योग्य आहे. कोणतं? सी. हे पुस्तक आहे आपलं. या पुस्तकामध्ये याचा आपल्याला सराव करायचा आहे. लपलेली आकृती शोधणे. जेवढा तुमचा सराव होणार आहे तेवढं पेपरला तुम्हाला भीती वाटणार नाही किंवा प्रश्न सोडवताना आपल्याला वेगळा असा काही प्रश्न आलेला आहे असं वाटणार नाही. ओके. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न, 19वा प्रश्न. चला सोडवा. चला लवकर लवकर लवकर. बरोबर उत्तर येते. ओके ओके. सर्व विद्यार्थ्यांचा अभ्यास हा उत्तम पद्धतीने चालू आहे. हं? खूपच विद्यार्थी चांगल्या प्रकारे अभ्यास करून आणि मगच व्हिडिओ बघतात. याचा अर्थ ते प्रश्नपत्रिका संच वगैरे सोडवत आहेत. हं? ठीक आहे. चला बघूया आपण आता उत्तर काय येतं. हे जे हे आहे, हा जो त्रिकोणाचे 2 बाजू आहेत ते आपल्याला शोधायच्या आहे. इथे आपल्याला दिसते. ओके. पण खाली आल्यावर याच प्रकारचा त्रिकोण पाहिजे होता, पण तो वरती गेलेला आहे म्हणजे ही डायग्राम येणार नाही. ओके. ठीक आहे. आता इथे जर बघितलं तर या ठिकाणी इथे येते आणि तीच वरती जाते म्हणजे हे पण येणार नाही. ओके. आता त्यानंतर इथे आपल्याला एक तयार झालेली आहे. बरोबर? इथे पण तो रेषा तयार झालेली आहे आणि वरतून येणारी रेषा सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. इथे आपल्याला डायरेक्ट त्रिकोण वरती दिलेलं आहे म्हणजे हे पण पर्याय क्रमांक सी हे अतिशय योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक सी हे योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न सोडवा. 20 नंबरचा प्रश्न. बघा, काही वेळेला फसवी आकृत्या सुद्धा दिलेल्या असतात. त्या फसव्या आकृत्या आपल्याला मार्क घालवतात. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, की आपण त्याचं योग्य असं उपयोग किंवा योग्य असं सराव जर केलेला असेल, तर त्यावेळेला आपण काय करतो का चुकलेली आकृती लगेच शोधून घेतो आणि त्याकडे वळत नाही. ठीक आहे, ठीक आहे. बघा, तरी जितकं सांगितलं तितकं तरी पण काही विद्यार्थ्यांचं चुकलेलं आहे. तरी पण काही विद्यार्थी चुकीचा पर्याय निवडलेला आहे. चला, ठीक आहे. चला आता बघूया आपण 20 नंबरचा जो प्रश्न आहे. बघा आता इथे एक टी दिलेला आहे. ओके. पण ही जी रेषा आहे ही पूर्ण दिलेली आहे. इथे काही विद्यार्थ्यांनी ए केलं, ए नाहीये. तर ही रेषा इथे मध्ये कुठं जॉइंट दिसते का तुम्हाला? नाही. जशाच्या तशी डायग्राम सांगितलेली आहे. जर इथे जशीच तशी दिलेली असती किंवा अशी रेषा दिली असती तर हे उत्तर आलं असतं. पण तिथे जर रेषाच दिलेली नाही, चेक करा तुम्ही. ती रेषा त्या ठिकाणी दिलेली नाहीये. ओके. आणि म्हणून त्या ठिकाणी त्याचं उत्तर ते येणार नाही. आता पुढचं चेक करू आपण. बघा,
या ठिकाणी असे येते, इथे जाते, इथे जाते. ही रेषा पूर्ण जाते, ही खाली पण पूर्ण होते. इथं T1 दिसतोय. ठीक आहे. इथे आपण बघूया, इथे एक रेषा आहे, पण ती रेषा या प्रकारची पहा तर इथं नाहीये. इथे रेषा आहे, इथे तर T दिसतच नाही. ओके. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. ओके. बघा, आपण आज आज आपण भाग क्रमांक 10 बघतो आहे. ओके. तर कोणता भाग आहे 10वा? लपलेली आकृती शोधणे. हे आहे बुद्धिमत्तेचं. ओके. बुद्धिमत्ताचं आपण या लेक्चर सीरीजमध्ये बघत होतो आणि बघितल्यानंतर बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला बुद्धिमत्तेमध्ये 10 भाग आहेत. ते 10 भाग पूर्ण आपण त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत आणि त्यांचा पूर्ण अभ्यास, ज्या 10च्या 10 पूर्ण अभ्यास आपल्याला या पुस्तकामधून करायचा आहे. हे पुस्तक आपल्याला बाजारात उपलब्ध आहे. तुम्ही ज्यांना मिळवायचं असेल त्यांनी आम्हाला संपर्क करून ते घेऊ शकतात. ओके. तर जे आपलं जे पुस्तक आहे हे अशा प्रकारचं आहे. इथे तुम्हाला नंबर आहे. तो नंबर मी इथे करून पुन्हा एकदा लिहून देतो. 9168667007 हा त्या नंबर आहे नेक्स्ट अकॅडमीचा. हं. संपर्क करा आणि हे पुस्तक लवकरात लवकर तुमच्या घरी मागवून घ्या आणि त्याच्यातून प्रॅक्टिस करायला सुरुवात करा. जितकी तुम्ही प्रॅक्टिस करशाल, जितकं तुम्ही प्रश्न सोडवणार, तेवढा तुमचा फायदा होणार आहे. आता याच्यात तुम्हाला 350 म्हणजे 3500 प्लस प्रश्नांचा सराव त्या ठिकाणी तुम्हाला करता येणार आहे, एका पुस्तकामधून. ओके. तुम्ही जर अजून आमचा कोर्स घेतला, ओके. कोर्स घेतल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काय-काय भेटणार आहे, तर टेस्ट भेटतील लाईव्ह म्हणजे ॲपमध्ये. ओके. त्यानंतर व्हिडिओ आहे. हं. ते लाईव्ह लाईव्ह आणि ऑफलाईन असणार आहे. ओके. त्यानंतर आपलं मराठीचं पुस्तक जे आहे बुद्धिमत्तेचं ते पण भेटणार आहे. त्यानंतर पुढचं भेटणार आहे ते म्हणजे काय प्रश्नसंच. ओके. हा प्रश्नसंच संपूर्ण नवोदय हं, समितीवर आधारित असणार आहे. त्याला सील पॅक वगैरे त्यामध्ये त्या प्रश्नसंचामध्ये तुम्हाला रंगीत OMR शीट पण तुम्हाला आम्ही प्रोव्हाईड करणार आहोत. जे विद्यार्थी हा कोर्स घेतील त्यांना या प्रकारचा फायदा पूर्णपणे होणार आहे. जेवढं तुमचं प्रॅक्टिस होईल तेवढा तुमचा निकाल हा योग्य लागणार आहे. ओके. जितकी प्रॅक्टिस तेवढा निकाल चांगला लागणार आहे. समजतंय का मी काय सांगतोय? हं, ठीक आहे चला. आता मग आपण जो पूर्ण पूर्ण जो कोर्स आहे किंवा पूर्ण जे सॉरी मेंटल एबिलिटी टेस्टचं पूर्ण जे घटक आहे 10च्या 10 1 पासनं तर 10 पर्यंत हे पूर्ण आज आपण केलेले आहेत. जे विद्यार्थ्यांचे मागचे व्हिडिओ जर बघण्याचे बाकी असतील त्यांनी 1 वाजता पुन्हा एकदा बघून आणि आपल्या या पुस्तकातून समोर तुम्हाला दिलेलं जे नेक्स्ट अकॅडमीचं जे पुस्तक आहे, त्या पुस्तकामधून तुम्ही सराव करायचा आहे. ओके. ठीक आहे. चला मग आपण पुढच्या याच्यात सत्रात भेटू. बाय, बाय.